मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा 2025 अंतर्गत मराठा बहुजन यात्रा सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथून रवाना झाली आहे। या ऐतिहासिक रथयात्रेचे कोपरखैरणे येथे प्रमुख अतिथी माजी मंत्री गणेश नाईक आणि आमदार संजीव नाईक यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। रथयात्रेत जिजाऊ ब्रिगेड, सकल मराठा समाज मुंबई, शिवजन्मस्थळ सोहळा समिती नवी मुंबई, संभाजी ब्रिगेड नवी मुंबई, मराठा सेवा संघाच्या वतीनं हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि जिजाऊ भक्त उपस्थित होते। याशिवाय नवी मुंबईतील विविध बहुजन संघटना आणि पत्रकार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या प्रसंगी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मारुती खोटवड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे आणि अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते। रथयात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे समाजात जागरण करण्याचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करते। आज आम्ही इथे सगळ्या जिजाऊंच्या लेकी एकत्रित जमलेले आहोत। सर्व जिजाऊंच्या लेकींना माझा नमस्कार। आम्ही येथे रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहोत। आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचं नातं काय जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ आणि जय शिवरायांच्या शिवाय आपल्या महाराष्ट्राचं सुरुवातच कुठल्याही शब्दाला होत नाही। छत्रपतींना आणि मोठे छत्रपती आणि टाकले छत्रपती हे दोघे रत्न घडवणारी जय जिजाऊ आमच्या आधारस्तंभ नाही। आमच्या राष्ट्रमाता तर आहेतच आहेत, पण इतका आदर्श मोठा आहे की त्यांच्या नखासारखं किंवा त्यांच्या केसासारखं जरी स्त्रीला घेता आलं प्रत्येक, तरी खूप काही या समाजात बदल होईल। म्हणून आम्ही जिजाऊंचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गेली 25 वर्ष झाले आमची धडपड चालू असते आणि प्रयत्न चालू असते। त्याला कुठेतरी आता थोडेफार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात यश आलं आहे। याबद्दल आम्ही सर्व या महिला टीमचे मी धन्यवाद करतो। सहकारी मंडळींचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो नवी मुंबईच्या या शहरामध्ये। आणि नवी मुंबई शहर हे जरी आधुनिक असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 स्पर्शानं पुनीत झालेली ही नवी मुंबई आहे। इथले अनेक गड केले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा इथून आपलं आगमन किंवा इथे परागमन झालेलं आहे आणि त्यांचा स्पर्श या ठिकाणी झालेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मदात्या माऊलीचं जिजाऊंचं या ठिकाणी एक सुंदर असं हा उपक्रम घेऊन बनपुरे साहेब आणि त्यांची टीम जातात। चांगला उपक्रम आपण समजतो आहे की सामाजिक सेवा आणि आपला धर्म आणि आपली संस्कृतीला जपण्याचं काम ते या ठिकाणी करतात। भविष्यात त्यांच्या असलेल्या सर्व उपक्रमांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि भविष्यामध्ये नवीन तरुण पिढी याच्यातून नक्कीच प्रेरणा। नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा, लाभ मराठा, एक मराठा, लाभ मराठा। नमस्कार, मी सरिता मोहन सोमवंशी, जिजाऊ ब्रिगेड नवीन मुंबई सचिव। खेडेकर साहेबांनी जनजागृतीसाठी जी रथ यात्रा चालू केलेली आहे 18 मार्च, आज 28 एप्रिल नवीन मुंबई येथे ऐरोली इथे आमची रथयात्रा येते आहे आणि जिजाऊचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व महिला इथे उपस्थित आहोत। आपल्याला मराठ्यांना सर्व समधर्मभाव सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचे आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्र यायचे आहे। आज काळाची खूप गरज आहे। आपण त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण जिजाऊंनी जी शिकवण दिली ती शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। जय जिजाऊ, जय शिवराय। आम्ही जिजाऊंच्या लेकी, जय जिजाऊ, जय शिवराय। ना झुकायचं ना वाकायचं, अन्यायाच्या विरोधात उलटून वार करायचा, सन्मानानं जगायचं आणि सन्मानानं मरायचं, ही आमच्या जिजाऊंची शिकवण। 18 पगड जातीला एकत्र घेऊन आत्ताचा जो जे देशामध्ये चाललेला आहे त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की ही एक रथयात्रा आहे जिजाऊंची, ती सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला चालायचं आहे। आजचा हा दिवस आमच्यासाठी
दिवस आहे जिजाऊंच्या लेकींसाठी. आज नवी मुंबईत ऐरोलीमध्ये जिजाऊंच्या रथयात्रेचं आम्ही स्वागत करत आहे आणि ही संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही जिजाऊंच्या लेकी पुढे चालत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय 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 जिजाऊ. जय 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 शिवराय. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, मी सौदामिनी सतीश केत, नवी मुंबईची उपाध्यक्ष. आम्ही आज इथे नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी अगदी आनंद आणि उत्साहाने तयार होऊन इथे आलेला आहोत. खूप आनंद होत आहे सांगण्यासाठी की आम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरुषोत्तम खेडेकर साहेब, नमस्कार. नमस्कार, मी ॲडव्होकेट रंजना संजय वानखेडे, समाजसेविका. आज इथे संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.